यानंतर एक मोठी बातमी, राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन सोहळा आहे। मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन पार पडणार आहे। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। सभागृहाबाहेरील बॅनरवरनं महापुरुषांचे फोटो मात्र गायब आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, षण्मुखानंदाच्या बाहेर सध्या बोर्ड लागलेत, मात्र त्यातून काय दिसतंय? नक्कीच षण्मुखानंद नाही तर संपूर्ण मुंबईभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खरं तर आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल वर्धापन दिवस होता, परंतु काल राष्ट्रवादीचे नेते मंडळी जे आहेत ते दिल्लीला एनडीएच्या बैठकीला होते, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा खरं तर आज वर्धापन दिवस जो आहे तो षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे। आपण हा बॅनर पाहू शकतो, गुलाबी रंगाचा संपूर्ण बॅनर आहे। या बॅनरवरती खरं तर स्वर्गीय अजित पवार आणि सुनेत्रा पवार, ज्या आत्ताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचा दोघांचाच फोटो जो आहे तो या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशाच पद्धतीचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण मुंबईभर लावण्यात आलेले आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो सातत्याने शाहू फुले आंबेडकर या विचारांवरती राजकारण करतोय आणि यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जातोय, अशा पद्धतीचं सातत्याने नेत्यांची वक्तव्य असतात। परंतु आज पक्षाचा 27वा वर्धापन दिवस साजरा होतोय आणि या संपूर्ण वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे काही बॅनरबाजी जी आहे ती संपूर्ण मुंबई शहरभर करण्यात आलेली आहे पक्षाकडनं। त्या बॅनरवरतूनच महापुरुषांचा फोटो नाही आहेत, त्यामुळे पक्षाला महापुरुषांचा विसर पडलेला आहे का, अशा पद्धतीचा देखील प्रश्न या निमित्ताने। बिलकुल अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। दादांनी जो विचार पुढे घेऊन गेले त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा विचार असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल। आता दादा हयातीत असताना जेव्हा एखादी जाहिरात दिली जात होती त्या सगळ्या महामानवांचे फोटो असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा। आज मात्र त्या जाहिरातीमध्ये दादा गेल्यानंतर महामानवांचे पण फोटो नाहीत आणि चव्हाण साहेबांचा फोटो नाहीत। म्हणजे हा पक्ष जरा जास्तच भाजपच्या जवळ गेल्यामुळे महामानव सुद्धा म्हणतात की या फोटोमध्ये आम्हाला यायचं नाही आणि चव्हाण साहेब सुद्धा म्हणतात की या जाहिरातीपासून आम्हाला दूर ठेवावं। म्हणजे बघा भाजपचा प्रभाव या पक्षावर किती झाला।